नमस्कार मित्रांनो मी अनिल ताथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मी आज माझ्या शेतात आलेलो आणि माझा सुमारे मित्रांनो 100 दिवसाचा पेरणी केलेला कांदा आज मी तुम्हाला दाखवणार आहे। कुठल्या क्वालिटीमध्ये हा मित्रांनो कांदा आहे हा सध्या मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता, हा मित्रांनो आता सुमारे 100 दिवसांचा डायरेक्ट आपण मित्रांनो याची पेरणी ही केली होती आणि असा सध्या मित्रांनो या कांद्याची साईज ही झालेली आहे। पण मित्रांनो, सध्या काय चालू आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा असा आहे किंवा मित्रांनो थोडीशी साईज याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे तो कांदा सुमारे 110-115 दिवसाचा आहे। तर ते शेतकरी अशा कांद्यांची जी आहे ते काढणी ही करीत आहे। आणि मित्रांनो, तुम्ही हा कांदा बघू शकता, या कांद्याची साईज ही थोडीशी बनलेली आहे, मात्र मित्रांनो अजूनही हा कांदा जो आहे हा पूर्णपणे परिपक्व हा झालेला नाही आहे। म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा जो माझा कांदा आहे या कांद्याला अजूनही जवळपास 20 ते 25 दिवस अजून मित्रांनो याला पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी याला हा कालावधी हा लागणार आहे। आणि त्यानंतरच जर याची आपण काढणी केली तर हा कांदा आपल्याला उत्तम प्रकारे रिझल्ट देणार आहे आणि चांगला मित्रांनो याच्यामध्ये उतारा हा लागणार आहे। मित्रांनो, मी तुम्हाला माझा कांदा हा मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता, याची तुम्ही सध्या क्वालिटी बघू शकता आणि कशा प्रकारे याची साईज बनलेली आहे हे पण तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता। मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपण थोडेसे कांदे हे उपटलेले होते घरी नेण्याकरिता, तर कांद्याची साईज ही मित्रांनो अशा प्रकारे झालेली आहे। तर असं ठरवलं की तुम्हाला पण थोडासा आपल्या कांद्याचा प्लॉट हा दाखवून द्यावा आणि कांद्याची काय सध्या क्वालिटी आहे, काय सध्या साईज आहे ही आपल्या प्रेक्षकांना देखील दाखवावी। आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता, अशा प्रकारे कांदे हे बनलेले आहेत आणि कुठं मित्रांनो थोडी दाट लागवड झालेली आहे, त्यामुळे अजूनही थोडीशी साईज ही बारीक आहे, पण आता ते साईज ही बनत आहे। आणि आमच्याकडे मित्रांनो जो थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे। फवारणी स्प्रे चालू आहे, पण अजूनही ज्या प्रमाणात आटोक्यात यायला पाहिजे त्याप्रमाणे मित्रांनो आटोक्यात हा जो आहे मित्रांनो हा थ्रिप्स अजून आलेले नाही आहे। तर मी मित्रांनो बघू शकता, अशा प्रकारे हा प्लॉट आहे आणि कुठं मित्रांनो कांद्याची साईज ही मित्रांनो चांगल्या प्रकारे झालेली आहे। हा मित्रांनो तुम्ही कांदा बघू शकता, अशा प्रकारे मित्रांनो हे कांदे सध्या आपले बनलेले आहेत, चांगली मित्रांनो सध्या साईज झालेली आहे। मात्र मित्रांनो सध्या हे कांदा बाजारभाव पाहून शेतकरी मित्रांनो असा कांदा हा काढणीकरिता काढत आहेत। मित्रांनो ही चूक करू नका, तुम्हाला मित्रांनो जो उतारा आहे हा अशी जर तुम्ही हा कांदा काढला तर तुम्हाला लागणार नाही आहे। तुम्हाला जर 3000चाही भाव भेटला आणि जर तुम्हाला कांदाच जर तुम्हाला 40 आणि 50 क्विंटल झाला तर मी तुमचा याच्यामध्ये कुठलाच फायदा हा होणार नाही आहे। आणि मित्रांनो जे बाजारभाव पडतील ते एक वेगळं, म्हणून मित्रांनो अशी चूक करू नका, कांद्याला पूर्णपणे दिवस घेऊ द्या। त्यानंतर जर फार मित्रांनो थोडेसे कांदा बाजारभाव पडलेही तरी तुमचा तो जो झालेला घाटा आहे हा तुम्हाला जो लागणारा उतारा आहे यातून मित्रांनो निघून जाईल। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते, आपला कांदा कसा आहे, कशा क्वालिटीचा आहे, तुमच्या कांद्याची क्वालिटी कशी आहे, माझ्या कांद्यापेक्षा तुमचा कांदा चांगला आहे का, हे तुम्ही मित्रांनो नक्की आपल्याला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।